नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, 12 मेची सर्वात मोठी बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघा. सर्वात मोठी खुशखबर, 50,000 रुपये सुरू. 50,000 रुपये आता माता भगिनींना, महिलांना वाटप होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. 50,000 रुपये थेट तुम्हाला 50,000 रुपये आता खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आणि सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत. सरकारने घेतलेला नवीन निर्णय आहे. नवीन निर्णयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. थेट 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता हे 50,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, ज्यांना 50,000 रुपये पाहिजेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जातील. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. कसे मिळतील, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच हे जे काही पैसे आहेत ते कोणाला दिले जाणार आहेत, कोणाला येणार नाहीत, त्याची पण माहिती आपण सर्वांनी या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 50,000 रुपयांच्या संदर्भात 50,000 रुपये जे ते तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट सरकारने दिलेली, नवीन निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे 50,000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात. जर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि 50,000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आणि लोकप्रिय योजना महायुती सरकारची लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय, नेहमीच चर्चेत असणारी आणि महत्त्वाची योजना आहे महायुती सरकारची. ठीक आहे. आता बघा, विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली. बघा, जर आपण पाहिलं तर विधानसभेची जी निवडणूक झाली होती तर त्यामध्ये लाडकी बहीण योजना खूप मोठी टर्निंग पॉईंट ठरली आणि यामुळे महायुतीला महाविजय जो आहे तो मिळवून त्या ठिकाणी देणाऱ्या लाडकी बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेत आहे. बघा, जर आपण पाहिलं तर महायुतीला जो महाविजय मिळवून दिलेला आहे तर त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, मोठा निर्णय ह्या ठिकाणी सरकार आता घेत आहे. काय निर्णय, तर बघा, सर्वात मोठा निर्णय, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आत्ता आपण लगेच पाहूया. बघा, तर पहा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर. या निर्णयांमुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. या निर्णयामुळे सरकार जो निर्णय घेत आहे तर त्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. म्हणजेच 30,000 ते 40,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेणार आहोत. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत वक्तव्य केलेले आहेत. तर काय म्हटलेले आहेत अजितदादा पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. बघा, आनंदाची बातमी आलेली आहे. काय, अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेसोबत गैरसमज पसरवतात. बघा, योजनेबाबत अनेक जण गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये येतात, बरोबर आहे की नाही? सर्वांना 1,500 रुपये येतात. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. बघा, काय म्हटलेले, लाडक्या बहिणींनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1,500 रुपये
लाडक्या बहिणींना मिळतात, दर महिन्याला तुम्हाला 1500 मिळतात. आता त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल, अशा पद्धतीची चर्चा ह्या ठिकाणी आता केली जात आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. तुम्हाला आता 1500 रुपये जे आहेत त्या 1500 रुपयांच्या हमीवर तुम्हाला ह्या ठिकाणी आता 30 ते 40 हजार रुपये, बघा 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला सरकार उपलब्ध करून देणार आहे बँकांकडून. किती सर्वात मोठी खुशखबर आहे तुम्हा सर्व महिला भगिनींसाठी. तुमचा जो काही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल त्याच्यासाठी, बघा तुम्हाला काही करायचं असेल, काही तुम्हाला त्या ठिकाणी पुढे करायचं असेल तर त्याच्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य तुम्हाला सरकार उपलब्ध करून देणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये मिळतात त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळवून द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. बघा, म्हणजे तुम्हाला कर्ज स्वरूपात, भांडवलच्या स्वरूपात तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये सरकार उपलब्ध करून देणार आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला स्वतः हप्ता भरायचा नाही. तुम्ही 30 ते 40 हजार रुपयांमध्ये जो काही व्यवसाय सुरू कराल तर त्या व्यवसायामधील तुम्हाला एकही रुपया द्यायची आवश्यकता राहणार नाही. तुमचा हप्ता लाडकी बहीण योजनेमधून फिटत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमधून तुमचा हप्ता जो आहे तो फिटत राहणार आहे, म्हणजेच तो त्या ठिकाणी जो आहे तो भरला जाणार आहे, पूर्णपणे त्या ठिकाणी भरला जाणार आहे आणि 30 ते 40 हजार रुपयांमधून तुमचा 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी भरला जाणार आहे. म्हणजेच तुमचे 1500 रुपये त्या ठिकाणी डायरेक्टली बँकेकडून कट केले जातील आणि तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायासाठी दिले जाणार आहेत. मग त्या 30 ते 40 हजार रुपयांमध्ये तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा असेल तो तुम्ही करू शकता. तुमचे 30 ते 40 हजार रुपये भरणं पूर्ण झालं म्हणजे तुमचं कर्ज पूर्ण त्या ठिकाणी नील झालं की लगेच तुम्हाला अजून त्या ठिकाणी जर कर्ज हवं असेल तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तर तुम्हाला पुन्हा अर्थसहाय्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीचा चांगला विचार सरकार करते. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बघा, जर तुम्ही काही लघु उद्योग करत असाल तर तुमच्यासाठी हे चांगला प्रयत्न सरकार करत आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजयदादा पवार म्हणाले. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जे ते जमा होतात. बघा, 2 कोटींहून अधिक महिला म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा केला जातो. म्हणजे किती मोठी संख्या आहे, पाहू शकता तुम्ही. इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत तर हे पैसे त्या ठिकाणी खात्यात जमा केले जात आहेत आणि यामुळे काय होतं आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय जर करायचा असेल, म्हणजे फक्त बघा, बँकेत आपण कुठेही कर्ज घेत असतो तर कर्ज घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी तारण ठेवावं लागत असतं, काहीतरी हमी द्यावी लागते. पण तुम्हाला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेच्या हमीवर, लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या हमीवर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांचं कर्ज सरकार देणार आहे. म्हणजेच अर्थसहाय्य तुम्हाला ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजेच तुमचा व्यवसाय तुम्हाला करता येईल. जर तुम्हाला लघु उद्योग करायचा असेल तर तुमच्यासाठी सरकार चांगला पाऊल उचलत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत आहेत. बघा, ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आत्तापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता पण लाडक्या बहिणींना मिळणार आहे. जो 11वा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता पण तुम्हाला मे महिन्यामध्येच दिला जाणार आहे. म्हणजे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी की एप्रिलचा हप्ता तुम्हाला आताच जमा झाला आहे. मे महिन्याचे पण 1500 रुपये तुम्हाला आता येणारच आहेत. सोबतच 30 ते 40 हजार रुपयांचं तुम्हाला अर्थसहाय्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये पाहू शकता तुम्ही 50,000 रुपये पण अर्थसहाय्य तुम्हाला सरकार देऊ शकतं. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. लाडक्या बहिणींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार सरकार करत आहे. अर्थसहाय्य तुम्हाला उपलब्ध करून देत आहे तुमच्या व्यवसायासाठी. त्यामुळे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.